तेषु च तथा पुमान् यथा हि अवहितो ब्रूहि दारुषेक स्वयोनिषु नानेव भाति विश्वात्मा भूतेषु च तथा पुमान्। माताजी। यथा हि अवहितो वह्निः यथा व्यहतो वनी दारुषु एक स्वयोनिषु दारुष्वेका स्वयोनिषु नानेव भाति विश्वात्मा नानेव भाति विश्वात्मा भूतेषु च तथा पुमान्। भूतेषु च तथा पुमान्। माताजीस कोणी आहेत? यथा हि अवहितो वह्निः यथा इव तो वनी दारुषु एकस्वयोनिषु दारुष्वेका स्वयोनिषु नानेव भाति विश्वात्मा नानेव भाति विश्वात्मा भूतेषु च तथा पुमान्। भूतेषु च तथा पुमान्। यथा ज्याप्रमाणे ही निश्चितपणे किंवा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अवहितः अवहितः व्याप्त व्याप्त वन्हीर वह्नी अग्नि अग्नी दारुषु दारुषु लाकडात लाकडात एकः एकः एक एक स्वयोनिषु स्वयोनिषु प्रकट होण्याचे स्थळ प्रकट होण्याचे स्थळ नाना इव नाना इव विभिन्न जीवांप्रमाणे विभिन्न जीवांप्रमाणे भाती भाती प्रकाशित होत असतो. प्रकाशित होत असतो. विश्व आत्मा विश्व आत्मा परमात्मा रूपाने भगवान परमात्मा रूपाने भगवान भूतेषु भूतेषु प्राणिमांत्रात प्राणिमात्रा च च आणि आणि तथा तथा त्याप्रमाणे त्याप्रमाणे पुमान पुमान परम पुरुष भगवान. परम पुरुष भगवान. ट्रान्सलेशन. ज्याप्रमाणे लाकडात अग्नी व्याप्त आहे त्याप्रमाणे भगवान परमात्मा रूपाने सर्व पदार्थात व्याप्त आहेत. म्हणून जरी ते अद्वितीय असे परम पुरुष आहेत तरी ते पुष्कळ रूपात अभिव्यक्त झाल्याप्रमाणे दिसतात. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. भगवान वासुदेव आपल्या एकांशाने संपूर्ण भौतिक जगतात स्वतःचा विस्तार करतात. त्यांची सत्ता एका अणूमध्ये सुद्धा अनुभवायास येते. जड, चेतन, प्रोटॉन, न्यूट्रॉन इत्यादी हे भगवंतांच्या परमात्मा रूपाचे विभिन्न परिणाम आहेत. लाकडापासून अग्नी उत्पन्न केला जाऊ शकतो किंवा दुधापासून लोणी निघते. त्याप्रमाणे उपनिषदे आणि वेदांत अशा वैदिक शास्त्रात ज्या दिव्य विषयांचा उहापोह केला आहे त्या दिव्य विषयांच्या विधियुक्त श्रवण कीर्तनाने भगवंतांच्या परमात्मा रूपाची जाणीव होऊ शकते. भागवत वैदिक साहित्याचा अधिकृत व्याख्या आहे. भगवंतांचा साक्षात्कार दिव्य विषयांच्या श्रद्धायुक्त श्रवणातून होतो. दिव्य विषयांच्या साक्षात्काराचा जो साक्षात्काराचा तोच एक मार्ग आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या द्वारा लाकडातून दुसरा अग्नी प्रज्वलित केला जाऊ शकतो त्याचप्रमाणे जीवाची दिव्य चेतना कृष्ण भावना दुसऱ्या दैवी कृपेने प्रज्वलित होऊ शकते. कृष्ण कृपामूर्ती श्री गुरु श्रद्धापूर्ण कर्णरंध्रात आध्यात्मिक संदेश देऊन शुष्क काष्ठाप्रमाणे असलेल्या प्राणीमात्रात आध्यात्मिक चेतना प्रज्वलित करू शकतात. यासाठी जीवाने श्रवणोत्सुक होऊन आध्यात्मिक गुरुच्या आश्रयास गेले पाहिजे.
अशा रीतीने त्याला भगवंतांचे दिव्य अस्तित्व क्रमाक्रमाने प्रत्ययास येऊ शकते. पशुता आणि मानवता यांच्यात या प्रक्रियेमुळेच अंतर आहे. मनुष्य योग्य रीतीने श्रवण करतो, तर पशु तसे करू शकत नाही. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातान् सगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या या श्रीमद भागवतम साठी. आणि मी माझे आभार प्रकट करतो की मला एक पुन्हा संधी दिली तुम्ही श्रीमद भागवतम वरती काही विचार प्रकट करण्यासाठी. माझी योग्यता नाही आहे, बट तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, गुरु महाराजांच्या आणि प्रभुपादांच्या आशीर्वादाने मी काही माझे विचार आजच्या या श्लोकावरती प्रकट करीन. तर आजच्या या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की कशा प्रकारे भगवान वासुदेव हम्म, हे त्यांचे एक एक्सपान्शन करून भौतिक जगतामध्ये येत आहेत. आणि केवळ भौतिक जगतामध्ये, केवळ जीवांमध्येही नाही, पण इवन ॲटॉमिक एनर्जीमध्ये सुद्धा त्यांचा हे दिसतोय, म्हणजे त्यांचा अंश तिथे उपस्थित आहे. आणि हे सगळे भगवंतांचे अंश एवढ्या लहान स्तरावरती आपल्याला जाणवेल. अ, आपण बरंच ॲटॉमिक रिसर्च वगैरे सगळं करतोय, पण भगवंतांचा उपस्थिती तिथे आहे. त्यामुळे आपल्याला आपलं समजायला पाहिजे की भगवंत सर्वत्र उपस्थित आहेत. आणि आपण रिसेंटली आता बऱ्याच जणांनी नरसिंहची मूव्ही पण पाहिली असेल. आणि भक्तांनी तर बऱ्याच वेळेला ऍक्च्युली जे लहान मुलं आहेत तेव्हापासून नरसिंहदेव, हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद महाराज हे खूप फेमस पर्सनॅलिटी आहेत, कारण मुलं लहानपणापासून ऐकतात या गोष्टी. तर जेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हाद महाराजांना विचारलं की तुझा देव या खांबामध्ये आहे का उपस्थित, तर प्रल्हाद महाराजांनी त्याचं उत्तर दिलं की हो, तिथं आहे. आता हे जेव्हा त्यांनी उत्तर दिलं तेव्हा काही ते एक सेंटिमेंटल रिस्पॉन्स नव्हता, की भावनात्मक, की चला हा याच्यामध्ये पण देव असेल, त्याच्यामध्ये असेल, असं भावनात्मक केवळ रिस्पॉन्स नव्हता तो त्यांचा. कारण त्यांना पूर्णतः माहीत होतं आणि खात्री होती की भगवंत तिथे आहेत, त्यांची उपस्थिती तिथे आहे. आणि हे का झालं?
याच्या या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी खूप महत्त्व दिलंय, की जे आपण श्रवण करतोय ते श्रवणाचं किती महत्त्व आहे हे प्रभुपादांनी खूप सांगितलंय आणि त्याच्यावरती आज आपण चर्चा करू. पण आपण जर पाहिलं तर प्रल्हाद महाराज हे जेव्हा त्यांच्या माता कायादू यांच्या गर्भामध्ये होते, त्यावेळेलाच नारद मुनी तिथे आले होते. आणि नारद मुनींनी पूर्ण त्यांना पूर्ण कृष्ण कथा भागवत सप्ताह जो असेल किंवा म्हणता येईल, ते त्यांनी ते पूर्ण ज्ञान जे आहे हे प्रल्हाद महाराजांना दिलं. तर कारण त्यांना माहित होतं की हे एका दानवाच्या घरामध्ये जन्म घेणार आहेत. तर त्यांनी त्याच वेळेला तिथे येऊन त्यांना श्रीमद भागवतमचं श्रवण तिथून सुरुवात झाली. तर बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की भागवतमची सुरुवात किंवा आपली आध्यात्मिक सुरुवात आहे ही नंतर कधीतरी चालू होईल, पण ऍक्च्युली ही जन्मापासून किंवा गर्भामध्ये असल्यापासून सुद्धा होते. तर केवळ त्यांनी तिथपर्यंत थांबले नाही. जसे प्रल्हाद महाराजांचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर प्रल्हाद महाराज जेव्हा अ, त्यांनी जे त्यांच्या बालपणापासूनच श्रवण आणि कीर्तन या दोन्ही गोष्टींचा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. आणि ती परिस्थिती कठीण होती. अशी नाही की सोपी परिस्थिती आहे. आजही आपण पाहतो आपल्या आजूबाजूच्या काही देशांमध्ये आणि जिथे युद्ध चाललेले आहेत, अशी कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्ही पाहिलं तर रशिया वगैरे अशा भागामध्ये, चायना या देशांमध्ये ओपनली कृष्ण भावना प्रकट करणं किंवा भक्ती करणं हे अजूनही कठीण आहे. पण तरी सुद्धा कितीतरी भक्त या गोष्टी तिथे मंदिरं पण नाही आहेत. भक्तांचा संघ पण नाही. आपण कधी-कधी आपल्याला मिळणारा हा जो भाग आहे, कृष्ण भावना आपल्याला जी मिळते, भक्ती करायची जी आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळते, कधी-कधी आपण ग्रँटेड घेतो. हां, ठीक आहे आपल्याला आज तुम्ही बारामतीमध्ये सकाळी गुरुपूजा करताय किंवा मंगल आरती करताय आणि जर जोरात कीर्तन होत असेल, तर आजूबाजूचे लोकं तुम्हाला सांगत नाहीत, की नाही बंद करा हे म्हणून. पण बऱ्याच ठिकाणी अशा परिस्थिती आहेत, की ते तुम्हाला ओपनली भक्ती पण करता येत नाही. तर प्रल्हाद महाराज अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचे जे मित्र होते, त्यांचे शिक्षक होते आणि स्वतः त्यांचे जे जे पिता होते हिरण्यकश्यपू आणि देवता त्यांना घाबरत होते. त्यांना सुद्धा ते कुठल्याही भीतीच्या पोटी ते थांबले नाहीत किंवा त्यांना कसं सांगणार? यांना कसं आपण प्रीचिंग करणार? त्यांनी जे सत्य आहे, हे त्यांना सांगितलं. त्यामुळे अ, श्रील प्रभुपादांनी आपल्याला ही त्यांच्या तात्पर्यांमधून आणि बऱ्याच त्यांच्या लेक्चर्समधून सुद्धा आपल्याला सांगितले, की कशाप्रकारे श्रवण हे फार महत्त्वाचा भाग आहे. तर आपण प्रभुपाद म्हणतात, की श्रीमद भागवतम आणि याच्यामध्ये उल्लेख पण येतो, की उपनिषद आणि वेदांत. आता उपनिषद 108 उपनिषद आहेत, वेदांत आहे. एवढ्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं हे काही सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला जे श्रीमद भागवतम मिळालं हा त्याचा पूर्ण सारांश त्याच्यात जे काही आहे, त्याच्यातून आपल्याला समजण्यासाठी महत्त्वाचं आहे, हे सर्व श्रीमद भागवतम मधून दिलेलं आहे आपल्यासाठी. त्यामुळे जर आपण त्याचं जर रेग्युलरली श्रवण केलं, तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. तर आपण श्रीमद भागवतम का श्रवण केलं पाहिजे, ह्याच्यावरती आपण थोडक्यात काही चर्चा करू, की त्याचे काय फायदे होतात श्रीमद भागवतम नेहमी ऐकल्याने. तर सगळ्यात पहिल्यांदा हे आहे, की श्रीमद भागवतम जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा शुद्ध भक्तिमय सेवा आपल्या हृदयामध्ये प्रकट व्हायला सुरुवात होते. श्रील प्रभुपादांनी सांगितलं, की श्रीमद भागवतम ही ॲक्चुअली परमहंसासाठी आहेत. ज्यांच्यासाठी जे असे व्यक्ती आहेत, ज्यांना सगळ्यात परम सत्य आहे, त्या परम सत्याचा जे लोकं शोध घेत आहेत, त्या सर्वांसाठी श्रीमद भागवतम आहे. त्यामुळे जेव्हा कधी आपण श्रीमद भागवतम ऐकायला सुरुवात करतो, तेव्हा आपण आपल्या भक्तीमध्ये स्थिर होतो. हं. आणि
प्रभुपाद एका परपटमध्ये सांगतात की भक्ती योगा बिकम्स इररिकव्हरेबली फिक्स्ड. म्हणजे अशा प्रकारे फिक्स होतं की ज्याच्यातून आपण बाहेर नाही पडू शकणार, एवढं चांगल्या प्रकारे फिक्स होतं. कधी कधी आपण पाहतो ना की एखाद्या मशीनसाठी आपण एखाद्या स्क्रू त्याला लावतो, आणि तो स्क्रू लावल्यानंतर एवढा फिक्स होतो बरेच वर्ष झाली की की त्याच्यातून तो काढता येत नाही. मग त्यासाठी भरपूर एफर्ट टाकावे लागतात, की तेल टाकावं लागतं, सगळं करावं लागतं. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा भक्तीमध्ये अशा प्रकारे फिक्स होण्याची गरज आहे की कितीही बाहेरनं कोणतीही फोर्स आला, मायेचा प्रभाव असो किंवा आणखीन काही असो, आपण त्याच्यातून बाहेर निघालं नाही पाहिजे. तर श्रीमद भागवतम जर आपण रेग्युलरली त्याचं श्रवण केलं, तर त्याचा हा एक फायदा आपल्याला होऊ शकतो. दुसरं आहे की आपले जे हृदय आहे त्याच्यामध्ये कितीतरी जळमटं आहेत. हा, तर श्रीमद जसं आपलं आपण म्हणतो की होली नेम, भगवंतांचं शुद्ध नाम, आणि श्रीमद भागवतम ह्याच्यामध्ये हा एक ही समानता आहे की आपल्या हृदयातून जी जळमट आहेत, नष्ट प्रायशु अभद्रेषु, आपण म्हणतो सुरुवातीला भागवत म्हणजे नष्ट प्रायशु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया. जर आपण नियमित प्रमाणे जर आपण भागवतमचं श्रवण केलं, तर आपल्या हृदयातील जी जळमट आहेत, म्हणजे भागवतम इज लाईक अ स्पिरिच्युअल क्लिन्सर, तर ते इट विल रिमूव्ह दॅट. म्हणजे भागवतामध्ये आपण पहिल्या स्कंदामध्ये सुद्धा याचं सुंदर श्लोक आहे, खूप फेमस, की शृणोतम स्वकथा कृष्णा हृद्यंतस्थो ही अभद्राणी विधुनोती सुहृतस्तताम. आता हा विधुनोती सुहृतस्तताम म्हणजे जे अभद्र आहे ते विधुनोती ऍक्च्युली धुतले जातं त्याच्यातून, आणि आपलं हृदय पूर्णपणे स्वच्छ होतं. तर हा एक भागवतम एक डिटर्जंट आहे की आपल्या हृदयातून या ज्या अभद्र गोष्टी आहेत, या अभद्र गोष्टी आपल्याला आपल्या हृदयातून काढून टाकल्या जातात. कधी कधी आपण म्हणतो बघतो ना, वॉशिंग मशीन मध्ये आजकाल केवळ पहिल्यांदा आपण नुसतंच पावडर, सोप पावडर टाकायचो, आता आणखीन त्याच्यामध्ये काही काही फॅब्रिकेटर येतात. त्याचप्रमाणे होली नेम आहे आणि श्रीमद भागवतम, ह्या दोन गोष्टी, भगवंताचं शुद्ध नाम आणि श्रीमद भागवतम, या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत की ज्या आपल्या हृदयाला स्वच्छ करण्यासाठी मदत करू शकतात. त्यामुळे आपण कधी कधी म्हणतो की आपण केवळ जप केला तर चालेल का? तर नाही, जपाबरोबर श्रीमद भागवतमचं श्रवण रेग्युलरली करणं सुद्धा आवश्यक आहे. आता का हे महत्वाचं आहे की एक जो आहे की जेव्हा आपण श्रीमद भागवतम ऐकतो, तेव्हा जसं आज आपण थोडं मगाशी आपण उदाहरण पाहिलं की प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आहे. तर प्रल्हाद महाराज हे 12 महाजनांपैकी एक महाजन आहे. तर श्रीमद भागवतामध्ये असे अनेक व्यक्तिमत्व आहेत, त्यांचे जीवन आणि त्यांच्या प्रार्थना ह्या जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा आपल्याला आपल्यासाठी कोण आदर्श व्यक्ती आहे, त्या आदर्श व्यक्तींचं आपल्याला संघ त्याच्यामध्ये मिळतो, त्यांचं असोसिएशन आपल्याला मिळतं. असोसिएशन हे केवळ फिजिकल असोसिएशनच असतं असं नाही, पण जेव्हा आपण त्यांच्याबद्दल ऐकतो, तेव्हा त्याच्यातून आपल्या हृदयामध्ये आपल्याला वाटायला लागतं की अरे, आपण पण यांच्यासारखं होण्याची इच्छा आपण करायला सुरुवात करतो. म्हणूनच नेक्स्ट आहे की आपण जेव्हा श्रीमद भागवतम ऐकतो, ते भागवतम हे म्हटलं जातं की भगवंतांचं अवतार आहे. श्रीमद भागवतम लिटररी इन्कारनेशन, आध्यात्मिक स्वरूपात भगवंत जेव्हा येतात, ते श्रीमद भागवतमच्या रूपामध्ये येतात. त्यामुळे जेव्हा आपण भागवतम ऐकतो, तेव्हा आपण भगवंतांचा डायरेक्ट संग आपल्याला मिळतो. त्यामुळे अ, शिला प्रभुपादांनी पण लिहिलं की श्रीमद भागवतमच्या इंट्रोडक्शन मध्येच त्यांनी म्हणलं की दिस लिटरेचर इज नॉट डिफरंट फ्रॉम लॉर्ड. तर हे आपलं सौभाग्य आहे की आपल्याला भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन आपल्याला त्यांचा संग देऊ इच्छितात. सो हा एक तिसरा भाग झाला. चौथा आहे की जर लिबरेशन पाहिजे असेल या कलियुगापासून, तर हा एक ऑथोराइज प्रोसेस आहे.
हिअरिंग आणि चॅन्टिंग दोन्ही गोष्टी, श्रवण आणि कीर्तन. जसं पुन्हा एकदा म्हणजे श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये खूप लिहिलंय की किती महत्वाचं आहे श्रीमद भागवतम. आणि त्याच्यामध्ये पण येतो पहिल्या स्कंदामध्ये, आय थिंक फर्स्ट चॅप्टर मध्ये येतो, धर्म प्रोजिता कैतव. तर श्रीमद भागवतम जे काही आपल्याला वेगवेगळे रिलिजन्स आहेत, वेगवेगळे चिटिंग रिलिजन्स आहेत, त्याच्यापासून म्हणजे ज्या फसवणूक करू शकतात असे जे धर्माची व्याख्या येतात, त्याच्यापासून ते सर्व गोष्टी ते रिजेक्ट करतात आणि आपल्यासाठी एक शुद्ध मार्ग या कलियुगामध्ये आपल्यासाठी तयार करतात. कधी कधी आपण काही रस्त्यावरती जात असतो आणि त्या रस्त्यावरती भरपूर काटे असतात किंवा झाडं झुडपं पडलेली असतात, आणि मग कोणीतरी येतं आणि ते त्या गोष्टी क्लिअर करतात आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. तर श्रीमद भागवतम हा आपले आध्यात्मिक जो आपला मार्ग आहे, त्या आध्यात्मिक मार्गामध्ये आपल्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करतो आणि आपल्याला आध्यात्मिक प्रगती आपली होऊ शकते. नंतर जे मोड्स आहेत, आपले सत्व गुण आहेत, रजोगुण आहेत, तमोगुण, आपण याच्यामध्ये बांधले गेलेलो आहोत. खास करून रजोगुण आणि तमोगुण याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा याच्यामध्ये अडकलेलो असतो. पण श्रीमद भागवतम या तिन्ही ज्या साखळ्या आहेत, त्याला आपण म्हणतो ना, लोखंडाची साखळी, सोन्याची साखळी, चांदीची साखळी, आपण अशा वेगवेगळ्या साखळ्या आहेत, त्या साखळ्यांमध्ये जखडलेलो आहे, त्या साखळ्यातून आपली मुक्तता होते. जसं भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा जे अ, अ, कंसाच्या कारागृहामध्ये असलेले त्यांचे पिता, त्यांची पण त्या साखळीतून मुक्ती होते. त्याचप्रमाणे आपली सुद्धा या सर्व साखळ्या आहेत, त्या साखळ्यातून आपली मुक्ती होते. त्यामुळे हे जे जो इन्फ्लुएन्स आहे या तिन्ही गुणांचा, हा हळूहळू आपल्यातून हृदयातून निघून जातो. आणि 6वा भाग आहे की मुख्य म्हणजे आपल्याला जी भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, जेव्हा आपण नेहमी श्रवण करतो, श्रील प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला ही जी कळत सुद्धा नाही, की न कळत सुद्धा आपल्याला समजायला लागतं की अरे, या गोष्टी सुद्धा आपल्याला आपण या गोष्टी आपण उगाच अटॅच आहोत या गोष्टींसाठी. तर ही अटॅचमेंट, जसं आपण मगाशी पण म्हटलं की जे 3 गुण आहेत त्याप्रमाणे आपल्याला बऱ्याच अटॅचमेंट्स असतात. त्या अटॅचमेंट आपल्यातून निघून जातात. कशा निघून जातात? कारण ज्ञानरूपी शास्त्र, शास्त्र आणि शस्त्र दोन्ही गोष्टी आहेत त्या. तर त्या शस्त्रामध्ये जेव्हा जेव्हा येतं, शस्त्र येतं, तेव्हा त्याच्यातून ज्या गोष्टींबरोबर अटॅचमेंट आहेत त्या तोडल्या जाऊ शकतात. आणि जेव्हा त्या तोडल्या जातात तेव्हा आपल्याला जो खरा मार्ग आहे भक्तीचा तो आपल्याला मिळायला लागतो. 7वा आहे की भगवंतांची कृपा. की भगवंतांची कृपा कशी मिळते आपल्याला? की जेव्हा भगवंत बघतात की ही व्यक्ती माझ्याबद्दल आणि माझ्या भक्तांबद्दल, श्रीमद भागवतम ही याच्यामध्ये ऍक्च्युली भगवंत आणि भगवंतांच्या कथा आहे, भगवंतांच्या भक्तांच्या कथा आहेत. तर जेव्हा आपण भगवंतांना आपल्या कृतीमधून दाखवतो की मग मी आतुर आहे श्रीमद भागवतम ऐकण्यासाठी, तेव्हा भगवंत प्रसन्न होतात की ही व्यक्ती आज भागवतमसाठी आलेत आणि ऐकण्यासाठी आतुर आहेत. त्यामुळे भगवंतांची कृपा आपल्याला लगेच प्राप्त होते. आणि नेक्स्ट आहे की हे फाउंडेशन आहे, एक पाया आहे सक्सेसफुल स्पिरिच्युअल लाईफसाठी. त्याच्यासाठी असं नाही की श्रीमद भागवतम आपण कधीतरी फक्त शनिवारी ऐकायचंय, असं नाहीये. आपल्या सर्व मंदिरांमध्ये श्रीमद भागवतम दररोज, श्रील प्रभुपादांच्या कृपेने रोज आपल्याला ऐकायला मिळू शकतो.
आणि आजकाल टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनामुळे आज सुद्धा मी मुंबईमध्ये आहे, तुम्ही बारामती बसल्यात आणि तरी आपण एकमेकांबरोबर संवाद साधू शकतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये श्रीमद भागवतमचे क्लासेस असतात. तर नित्यम भागवत सेवा किंवा आपण रोज श्रीमद भागवतमचं श्रवण केलं पाहिजे. त्यानंतर आपलं आयुष्य जे आहे ते सक्सेसफुल होतं. म्हणजे कधी-कधी असं पण होऊ शकतं, की आपल्याला सकाळी वेळ नसेल, तर आपण त्याची रेकॉर्डिंग पण ऐकू शकतो. तर अशा प्रकारे जर आपल्याला आपलं स्पिरिच्युअल लाईफ, आध्यात्मिक जीवन जर आपल्याला सक्सेसफुल करायचे असेल, तर त्यासाठी रोज भागवतमचं श्रवण करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण भागवतम ऐकतो, त्यामुळे आपल्या हृदयामध्ये जे षड्रिपू आहेत आणि खास करून इल्युजन, जे अंधकारामध्ये आपण असतो आणि भौतिक गोष्टींमधून आपण कितीतरी आपल्याला सफरिंग असतात, तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला दूर होतात. मग श्रील प्रभुपाद म्हणतात, की भागवतम इज अ टॉर्च लाईट ऑफ नॉलेज. त्यामुळे आपण अंधारामध्ये आहोत. इल्युजन म्हणजे अंधकारात आहोत. त्या अंधकारातून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्याला जो मार्ग आहे तो दिसतो. जसं आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये आलो, तर आपण चाचपडत असतो. तर आपण जेव्हा भौतिक जगतामध्ये येतो, तेव्हा सुद्धा आपण चाचपडत असतो. पण जोपर्यंत आपण भक्तांच्या संघांमध्ये आलो नाही, तोपर्यंत हाच आपला नेहमीचा स्ट्रगल होता. आपण शोधत होतो, आपल्याला खरा मार्गच सापडत नव्हता. पण श्रीमद भागवतम आपल्याला हा जो मार्ग आहे तो दाखवतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण श्रीमद भागवतम बद्दल आपण चर्चा करू शकतो. पण आपण श्रीमद भागवतम ऐकायचं तर कोणाकडनं ऐकायचं आणि का? हा पण एक प्रश्न आहे आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद त्याचं उत्तर पण देतात. श्रील प्रभुपाद म्हणतात हीच डिव्हाइन ग्रेस. आता कुणाची डिव्हाइन ग्रेस आहे? तर भगवंतांची कृपा आहे. दिव्य कृपा आहे. म्हणून आपण म्हणतो दिव्य कृपा मूर्ती. तर भगवंत त्यांचे शिष्य, त्यांचे स्पेशल डिव्होटीज आहेत, त्यांना पाठवतात. हं? गुरुच्या रूपामध्ये त्यांना आपल्याला पाठवतात. आणि आपली चेतना कशी आहे? एका काष्ठाप्रमाणे लाकूड जसं कडक असतं, कठीण असतं, त्याप्रमाणे आपली चेतना आहे. पण जेव्हा भगवंत काय क- भगव जे गुरु आहेत आपले, गुरुतत्व जे आहेत, ते गुरुतत्व श्रीमद भागवतम आपल्या काना थ्रू इंजेक्ट करतात. जसं आहे हॉस्पिटलमध्ये आपण कधी गेलो, तर आपल्याला हाताला IV लावतात. जेव्हा आपल्याला औषधं खूप जास्त ताप असेल, तेव्हा गोळ्या देत नाहीत. IV लावावा लागतो. तर आपण सुद्धा बऱ्याच आपल्या या भौतिक जगतामध्ये अशा प्रकारे तप्त जीवन आहे आपलं हे. तर गुरु जे असतात ते आपल्यासाठी श्रीमद भागवतम आपल्या कानातून आपल्याला हे औषध देत आहेत. सो आपण एका गुरूंना, स्पिरिच्युअल मास्टर त्यांना अप्रोच करणं हे खूप गरजेचं आहे. आणि कसं अप्रोच करायचंय हे पण आपण नंतर चर्चा करू. पण त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाकडनं ऐकायचंय. मागे आपले काही मीटिंग्समध्ये आपण बरेच चर्चा झाली, की ऑथराइज जे बोनाफाईड जे स्पिरिच्युअल मास्टर आहे. कोण असतं बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर? अधिकृत गुरु शिष्य परंपरेमध्ये जे आहेत, ते जेव्हा गुरु महाराज असतात, तेव्हा ते गुरु जे भगवंतांनी सांगितले त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही ऍड करत नाही किंवा सबट्रॅक्ट करत नाही. आणि आपण पाहिलं की श्रील प्रभुपादांनी जेव्हा अमेरिकेमध्ये किंवा पाश्चात्य देशांमध्ये गेले, तर त्यांना बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे थोडं तुम्ही चेंज करा जरा. मग बरेच लोक जे आहेत ना, ते तुमचे शिष्य बनतील. पण श्रील प्रभुपाद म्हणाले की नाही, जे भगवंतांनी सांगितले तो उपदेश मी जसा आहे तसा. बुक डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण सांगतो ही भगवद्गीता जशी आहे तशी. बऱ्याच जणांनी भगवद्गीतेवरती तात्पर्य लिहिलंय, पण त्यांनी आपल्याला जे वाटतंय,
आपले जे विचार आहेत ते सांगितले. पण जेव्हा गुरु शिष्य परंपरेमध्ये येतात हे विचार, त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. त्यामुळे गुरु असा असला पाहिजे जो स्ट्रिक्टली परंपरेला फॉलो करणारा असला पाहिजे. एवं परंपरा प्राप्तम. त्यामुळे हे जी गुरु शिष्य परंपरा आहे त्या गुरु शिष्य परंपरेमध्ये असून जे नॉलेज येतं किंवा जे शिक्षण आपल्याला मिळतं ते सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे गुरु ते नॉलेज देणार असला पाहिजे. आणि आणखीन एक क्वालिफिकेशन असतं आहे की गुरु हा नेहमी भगवंतांना पूर्णपणे शरणागत असला पाहिजे. आणि जेव्हा तो परंपरेमध्ये पूर्णपणे शरणागत असेल तेव्हाच तो भगवंतांचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपल्याला देतात. तर असं म्हटलं प्रभुपाद म्हणतात गुरु इज मीन्स हेवी. म्हणजे गुरुना वजन असतं म्हणजे गुरु वजनदार आहे तू शरीराने नाही पण नॉलेजने. जे भगवंतांकडनं त्यांना जे ज्ञान मिळालंय त्यामुळे त्यांची ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात दॅट कट्स त्या आपल्या जे अटॅचमेंट्स आहेत त्या अटॅचमेंट्स गुरूंच्या इन्स्ट्रक्शनमुळे आपल्याला कापल्या जातात. तर श्रीमद भागवतम जेव्हा गुरूंच्या मुखामधून आपल्याला येतं तेव्हा काय होतं? कारण आपले जे हृदय आहे ते शुद्ध होतं. जेव्हा आपण शुद्ध भक्ताकडनं ऐकतो तर आपल्या जन्मानुजन्मापासून आपल्या हृदयामध्ये बऱ्याच असे कॉन्टॅमिनेशन्स म्हणता येईल. हं? तर हे जे कॉन्टॅमिनेशन्स म्हणजे कॉन्टॅमिनेशन्सला काय म्हणतात मराठीमध्ये? जे संसर्ग झालेला आहे. जसं आपण जंत किंवा असे इन्फेक्शन झालेलं असतं. तर हे जे आहे हे पूर्णपणे गुरूंच्या आदेशांमधून निघून जातं. त्यामुळे आपलं हृदय शुद्ध होण्यासाठी त्यामुळे आपण मगाशी पाहिलं की श्रीमद भागवतम सुद्धा हृदय शुद्ध करतं. आणि हे जर श्रीमद भागवतम आपण एका शुद्ध भक्तांकडनं जेव्हा ऐकतो किती त्याचा इफेक्ट जास्त होईल. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इट कट्स थ्रू इल्युजन. आपण मगाशी गुरुपूजा केली आणि गुरुपूजेमध्ये येते ना की भगवंत आपले डोळे ओपन करतात. चक्षुदान दिलो देई जेई जन्मे जन्मे प्रभू सेई. दिव्य ज्ञान दिलो काय पुढे काय सॉरी आय फॉरगॉट. पण भगवंत आपले डोळे केवळ चक्षुदान देत आहेत आपल्याला. आपल्याला भौतिक डोळे आहेत, दोन डोळे आहेत. पण हे चक्षुदान कुठलं देत आहेत? गुरु जे जेणेकरून आपल्याला जे परम सत्य आहे भगवंतांनी दिलेलं. सो हे परम सत्य हे आपले डोळे उघडले जातात की अरे आपण कुठे आहोत आणि कशासाठी आलो आहोत. तर हे ज्ञान आपल्याला गुरु आपल्यासाठी देतात. आणि जेव्हा आपण कसं ऐकलं पाहिजे आपण श्रीमद भागवतम तर एक विनम्र भावामध्ये ऐकणं आवश्यक आहे. असं नाही की आपण फक्त काही प्रश्न विचारायचे चॅलेंजिंग प्रश्न विचारण्यासाठी ह्याच्यासाठी नाही आहे. जेव्हा आपण भगवंतांच्या शुद्ध भक्तांची सेवा करतो किंवा इतर भक्तांची सुद्धा सेवा करतो तर सेवा करणं आणि सेवा केल्यामुळे आपल्यामध्ये एक नॅचरली एक विनम्रता येते. आपण जेव्हा दीक्षा होते तेव्हा समोर दास नाव येतं. ते दास म्हणजे काय आहे? सबमिसिव्हपणे सेवा करणं, विनम्र होऊन सेवा करणं. सो जेव्हा आपण ऐकतो श्रद्धापूर्वक ऐकतो भगवंताच्या शुद्ध भक्ताकडनं तर त्यामुळे त्यानंतर आपल्याला बरेच रिअलायझेशन्स येतात. साक्षात्कार होण्यासाठी सुरुवात होते. अर्थात त्याची ऍप्लिकेशन सुद्धा करणं गरजेचं असतं. सो जेव्हा आपण ऐकतो आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये वापर करतो तेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो. ज्ञान आपल्याला मिळतं. ज्ञानाचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा ते विज्ञानामध्ये निर्माण हे होते. सो
साक्षात्कार हा येतो जेव्हा आपण जे ज्ञान दिलं आहे त्याचं आपल्या जीवनामध्ये ते अप्लाय करतो. आणि जे कधी कधी आपल्याला वाटतं की हे अशा प्रकारे करायला पाहिजे, तशा प्रकारे करायला पाहिजे, त्यामुळे आपण कधी कधी चुकतो, मेंटल स्पेक्युलेशन करतो. आणि हे मेंटल स्पेक्युलेशन जेव्हा आपण करायला सुरुवात करू, आपल्याला वाटतं त्याप्रमाणे आपण गोष्टी करतो. सो त्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला क्लॅरिटी येते जेव्हा, त्यामुळे जे भक्त श्रीमद भागवतमचं रेग्युलर श्रवण करतात, त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये एक प्रकारची वेगळी क्लॅरिटी असते की कशा प्रकारे आपण कार्य केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होतो. तर आता आपण पाहिलं की श्रीमद भागवतम कसं ऐकलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, नंतर ते कसं ऐकलं पाहिजे, कोणाकडनं ऐकलं पाहिजे, त्याच्यावरची आपण चर्चा केली. आणि शुद्ध भक्तांकडनं आपण ऐकण्यासाठीचा काय फायदा होतो ते पण पाहिलं. आता आपण हे बघूया की कशा प्रकारे आपण ऐकलं पाहिजे, श्रवणम आपण कशा प्रकारे केलं पाहिजे, आणि त्याचे त्याचा मूड कसा असला पाहिजे, आणि त्याचे काही प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट सुद्धा आहेत, त्याच्यावरती आपण थोडी चर्चा करू. तर आता जेव्हा आपण श्रवण करतो, श्रील प्रभुपाद सांगतात की ही एक प्रकारची डिसिप्लिन आहे, स्पिरिच्युअल डिसिप्लिन आहे. ही एक पॅसिव्ह गोष्ट नाही की चला बसलोय आपण आणि ऐकतोय काहीतरी आवाज कानावरती येतोय. ही पॅसिव्ह गोष्ट नाहीये. सो प्रभुपाद म्हणतात की हिअर विथ सबमिशन अँड सर्व्हिस ॲटिट्यूड. जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांना काही नवीन व्यक्ती आलेले आणि त्यांना म्हणते की मला काही प्रश्न आहेत, आणि नंतर काही वेळाने आपण ऐकलेल्या आहे या सर्व गोष्टी. काही वेळानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांना विचारत होते, आणि समहाव हा जी नवीन व्यक्ती आली ते एका सेवेमध्ये संलग्न झाले, भांडी घासत होते तिकडे. आणि जेव्हा त्यांनी विचारलं की तुम्हाला काही प्रश्न होता ना, तर ते म्हणाले नाही नाही, तो माझा प्रश्न क्लिअर झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरनी, का झालं, कारण तुम्ही तुमच्यामध्ये एक सेवेची भावना आहे. प्राईड जो असतो, गर्व जो आहे, हा नेहमी हा एक आपल्याला जेव्हा ज्ञान येतो त्याच्यासाठी हा एक अडथळा आहे. पण जेव्हा आपण विनम्रपणे सेवा करतो, तेव्हा आपलं हृदय नॅचरली ओपन होतं, आणि आपल्याला कृपेचा जो फ्लो आहे, अं, एक जशी गंगा नदी वाहत येते तसा जो कृपेचा जो फ्लो आहे तो ऑटोमॅटिकली चालू होतो. कधी कधी आपण पाहतो की एखाद्या नळामध्ये पाणी पाणी येत नाही, कारण काहीतरी अडकलेलं असतं त्याच्यामध्ये. हा अडकलेला भाग म्हणजे आपला गर्व आहे. पण ते जेव्हा क्लिअर असेल तेव्हा काय होतं, पाणी व्यवस्थित व्हायला लागतं. तर त्याचप्रमाणे जी मर्सी आहे, ही कृपा आहे भगवंतांची, ही ऑटोमॅटिकली व्हायला सुरुवात होते. नंतर आपण कसं ऐकलं पाहिजे की हिअर अटेंटिव्हली. तर अटेंटिव्ह हिअरिंग किंवा अटेंटिव्ह लिसनिंग हा फार महत्वाचा भाग आहे. आणि प्रभुपाद म्हणतात की मेकॅनिकल हिअरिंग न करता आपण कसं ऐकलं पाहिजे, केवळ आपल्या दोन कानांनी नाही, पण आपल्या हृदयाने ऐकणं सुद्धा गरजेचं आहे. तर हा फार महत्वाचा भाग आहे की आपण जे ऐकतो ते हृदयापासून ऐकणं गरजेचं आहे. आपण कानाने ऐकायचा प्रयत्न करतो, पण जेव्हा आपण ते आपल्या हृदयामध्ये जातं तेव्हा आपल्या हृदयामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हा एक फार महत्वाचा भाग आहे की जेव्हा आपण श्रवण आहे ते श्रवण हे नेहमी हृदयाने झालं पाहिजे. मगाशी आपण म्हटलं की नित्यम भागवते सेवा. हा मी प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट साठी मगाशी पण म्हटलं की रोज आपण ऐकलं पाहिजे. जसं आपण रोज सकाळी उठल्यावरती आंघोळ करतो आपल्या शरीराच्या स्वच्छतेसाठी, तसं आपल्या चेतनेच्या शुद्धीकरणासाठी आपण भगवंताचं नामाचं कीर्तन करणं आणि श्रवण करणं, आणि त्या व्यतिरिक्त श्रीमद भागवतमचं श्रवण करणं हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा गुरु आपल्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स देतात,
तर हे आपल्या जीवनाचं पूर्णपणे ध्येय झालं पाहिजे. लाईफ अँड सोल. सो बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्या गुरु महाराजांनी, जेव्हा आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना यांनी शिल प्रभुपादांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या की तुम्ही पाश्चात्य देशामध्ये जा. आणि ही इन्स्ट्रक्शन केवळ त्यांनी शिल प्रभुपादांना दिली नव्हती, त्यांनी इतरांना पण दिले होते. पण इतरांमध्ये आणि शिल प्रभुपादमध्ये काय फरक होता? की ते पर्सनल इन्स्ट्रक्शनसाठी थांबले नव्हते, की मला कोणीतरी येऊन सांगायला पाहिजे. त्यांनी ती इन्स्ट्रक्शन जेव्हा दिली, ती इन्स्ट्रक्शन पर्सनली घेतली, की ही माझी जबाबदारी आहे आणि मी केलंच पाहिजे. त्यामुळे जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला अ, आपल्या गुरूंच्या मार्फत आपल्याला येतात. आता कधी-कधी आपण हा पण विचार करू, की अरे गुरु म्हणजे काय? आता सगळेजण गुरु नाही आहेत. श्रीमद भागवतम देतायत. पण जे सिन्सिअर आहेत, प्रामाणिक आहेत आणि जे गुरूंची जी वचन आहेत किंवा गुरूंनी सांगितलेले आहेत किंवा गुरु शिष्य परंपरेमधून ज्या गोष्टी आल्या, त्या गोष्टींचा रिपिटेशन करतायत. तर दॅट इज द इन्स्ट्रक्शन ऑफ गुरु. तिसरा आणखीन नेक्स्ट पॉइंट हा आहे, की कशाप्रकारे ऐकलं, की विदाऊट मोटिव्हेशन. त्याच्यामध्ये जेव्हा आपण ऐकण्यासाठी जे ऐकतो, त्याच्यामागे काही हेतू नसला पाहिजे किंवा हा या हेतूसाठी आपण ऐकलं पाहिजे. तर भक्तिश्री रसामृत सिंधूमध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, की प्युअर डिव्होशनल सर्व्हिस इज विदाउट एनी मटेरियल मोटिव्ह. कुठल्याही भौतिक अ, हेतूसाठी आपण श्रीमद भागवतम नाही ऐकलं. बऱ्याच वेळेला असे भागवत सप्ताह केले जातात, की चला याच्यासाठी आपण भागवत सप्ताह करावं. चांगली काही गोष्ट झाली किंवा चांगली गोष्ट होण्यासाठी भागवत सप्ताह केला जातो. सो हा याच्यामध्ये भौतिक हेतू असतो. दुसरं कधी-कधी आपण श्रीमद भागवतम ह्याच्यासाठी सुद्धा ऐकू शकतो, जेव्हा आपण भक्त बनतो त्यावेळेला, की हां, ह्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगला पॉइंट मिळेल, जो आपण आपल्या लेक्चरसाठी वापरू किंवा अ, आपण आपली आपली विद्वत्ता लोकांना दाखवू, या हेतूसाठी नसावा. कारण ही जेव्हा प्रोपेन्सिटी असते, त्यावेळेला आपल्याला जे मिळणार आहे, जे काही रिअलायझेशन साक्षात्कार मिळणार आहेत, ते साक्षात्कार आपण जेव्हा या हेतूने करतो, तेव्हा ते ब्लॉक होऊन जातात. श्रीमद भागवतम ॲक्चुअली क्लास जेव्हा असतो दर वेळेला, त्याची सुरुवात होते कशी? जय राधा माधव. त्याचे 8 भाग आहेत श्रीमद भागवतमचे. तर जय राधा माधव आपण कधी-कधी म्हणतो ना, की "अरे, ठीक आहे, अजून क्लास चालू झाला नाही, जय राधा माधवच चाललंय." आणि आपण म्हणतो, की जय राधा माधव नंतर आपण जाऊ, मंगलाचरण होऊ दे आणि त्याच्यानंतर जेव्हा ॲक्चुअल क्लास आहे तेव्हा आपण जाऊ. पण नाही, जय राधा माधव हे फार महत्वाचं आहे. कारण ही आपली जी चेतना आहे निर्माण करण्यासाठी, जर आपण जर व्यवस्थित ऐकलं, तर जय राधा माधव हे भगवंताचं पूर्ण गुणगान आहे. त्याच्यामध्ये भगवंतांची नावच आहेत केवळ. त्याच्यामध्ये बाकी काही नाहीये. त्यामुळे आपली जी चेतना येण्यासाठी एक कॉन्शियसनेस जो आपला तयार होतो, त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मंगलाचरण असतं. मंगलाचरण ॲक्चुअली ही जी प्रार्थना आहे, जेव्हा आपण म्हणतो मंगलाचरण, ही प्रार्थना आहे, की भगवंतांना आपण प्रार्थना करतो, की भगवंतांना आणि भगवंतांच्या भक्तांना, कारण पूर्ण गुरु-शिष्य परंपरेला आपण त्याच्यामध्ये प्रार्थना करतो, की हा जो वक्ता जो बोलतो आहे, हे आपल्याला समजावं, याच्यासाठी ही प्रार्थना आहे. त्यामुळे हा खूप महत्वाचा भाग आहे, की असं नाही, की जो वक्ता आहे तोच आपला बोलतोय ओम अज्ञान तिमिरंध असं नाही. ही आपली पण प्रार्थना असते जेव्हा आपण श्रोता असतो तेव्हा. आणि वक्त्यासाठी सुद्धा ही प्रार्थना आहे. कारण वक्ता पण ही प्रार्थना या भावनेमध्ये प्रार्थना करतो, की मी कोण आहे इतरांना सांगण्यासाठी. तर भगवंत तुम्ही मला शक्ती द्या, की जेणेकरून मी जे काही बोलेन, ही तुमची वचन आहे. गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेली. आणि मी फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे, हे बोलण्यासाठी. त्यामुळे श्रोता आणि वक्ता दोघांसाठी फार महत्वाचे आहेत, की मी काय बोलावं याच्यासाठी चांगलं बोलावं. आपले वचन जशी आहेत तशी बोलावी.
आणि श्रोता आहे, की जे काही आपल्याला भगवंतांचे उपदेश आहेत ते मला आत्मसात व्हावे याच्यासाठी प्रार्थना आहे. नंतर आपण भगवंतांचे श्लोक जे भागवतमचे जे श्लोक आहेत, ते श्लोकांचे आपण रिसायटेशन करतो. 3 वेळा एक श्लोक त्याचा पूर्ण रिपीट करतो. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन आपण वाचतो. तर हे जे आहेत संस्कृत श्लोक आहेत किंवा त्यांचा शब्दशः अर्थ आहे, हे ॲक्चुअली वेदिक वेदाचं ॲक्चुअली आपल्याला मिळणारं डायरेक्ट कृपा आहे ही. कारण हे ॲब्सोल्यूट आणि परफेक्ट का आहे? कारण हे वचन जी आलेली आहेत, ही डायरेक्ट दीज आर सम ऑफ डायरेक्ट वर्ड्स भगवंतांचे असतील किंवा भगवंतांच्या भक्ताचे असतील त्याच्यामध्ये. त्यामुळे जसं मगाशी आपण म्हटलं, की भागवतम आणि भगवान कृष्ण याच्यामध्ये फरक नाहीये. त्यामुळे हे ॲक्चुअली प्युरिफाय करू शकतो. त्यामुळे कधी-कधी आपण म्हणतो, की "अरे, का श्लोकाचं रिसायटेशन करायचं?" ते कसं रिसायटेशन करायचं ह्याचं महत्त्वाचं नाहीये. पण त्याच्यासाठी जे आपण प्रयत्न करतो, संस्कृत शब्द आपल्याला कधी-कधी जमणार नाहीत. ते ठीक आहे. पण आपण जेव्हा तो रिसाईट करतो, तेव्हा बाकीचे रिसाईट करतात त्यांनी फक्त करायचं असं नाहीये. जेव्हा आपण त्याच्याबरोबर आपण ते त्यांचं उच्चारण करतो, तर ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे शुद्ध करतं. नंतर आहे क्लास, जो ॲक्चुअली लेक्चर जे असेल, तो सबस्टन्स आहे, मेन सबस्टन्स. आणि याच्यामध्ये जो वक्ता असतो, तो त्यांचे अनुभव शेअर करत असतो. अनुभव आहेत, रिअलायझेशन्स आहेत, स्वतःचे आणि आचार्यांचे सुद्धा किंवा इतर वक्तांचे अनुभव आहेत त्याच्यामध्ये. जसं मगाशी मी म्हटलं, की श्रीमद भागवतामध्ये कितीतरी अशी कॅरेक्टर्स आहेत, त्यांचे अनुभव आहेत. हे ॲक्चुअली लेक्चर पूर्ण जो लेक्चरचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात. 5वा भाग जो आहे, जो आपण केला पाहिजे, की जेव्हा आपण श्रीमद भागवतम प्रभुपादांनी सांगितलं, की श्रीमद भागवतम हा ॲक्चुअली अभ्यास आहे. हा काही श्रीमद भागवतम हा काही एंटरटेनमेंट नाहीये. स्पिरिच्युअल एंटरटेनमेंट नाहीये, की चला काहीतरी जोक सांगितले. लोकांचं आता मन इकडे-तिकडे भटकतं त्यासाठी करतो. पण श्रीमद भागवतम जेव्हा ॲक्चुअली आपण बोलतो, ऐकतो, तर आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे जेव्हा भागवतम असेल, तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपल्याकडे पेन, वही किंवा आपल्या मोबाईलवरती आपण त्याच्या नोट्स घेणं आवश्यक आहे, की काय आपल्याला याच्यातून समजायला मिळतं आणि काय प्रश्न असतील, तर आपण ते पण त्याच्यामध्ये लिहून ठेवू शकतो. दॅट इज अ 6th पॉइंट अल्सो, की जेव्हा भागवतम नंतर आपण विचारतो, की काही प्रश्न असतील. तर असं नाही, की तो वक्ताच त्याची उत्तरं देऊ शकेल. कधी-कधी श्रोत्यांमधून सुद्धा कोणी जे प्रश्न येतील, त्यांच्याबद्दल चर्चा होऊ शकते. त्यामुळे आस्किंग क्वेशन ज्या गोष्टी आपल्याला नाही समजू शकत आहेत किंवा त्याच्याबद्दल काही क्लॅरिटी पाहिजे असेल, तर ते सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. नंतर 7वा भाग हा आहे, की पर्सनल रिफ्लेक्शन्स जेव्हा आपण ऐकतो, त्याच्यानंतर आपल्याला काय ह्याच्यातून समजलं आणि अ, काय इन्साईट मिळाले आपल्याला किंवा एखाद्या पॉइंट्समधनं आपल्याला काहीतरी इन्स्पिरेशन मिळालंय किंवा कधी-कधी एखादा भाग असतो लेक्चरमधला, तो आपल्या हृदयाला खूप एकदम जोडला जातो. इन्स्पायर होतो आपण आणि आपल्यामध्ये काय परिवर्तन आपण त्याच्यामध्ये होऊ शकेल, हा असा एक भाग असतो. तो ह्याला एक पर्सनल रिफ्लेक्शन. कारण आणि हे कसं करता येईल, की जेव्हा आपण भागवतम झालं, त्याच्यानंतर आपण प्रसाद घेतो, तेव्हा कधी-कधी आपण असं पण होतं, की बाकीच्या इकडच्या-तिकडच्या गप्पा-टप्पा होतात. पुन्हा आपण एक भौतिक कॉन्शियसनेसमध्ये जातो. भौतिक चेतनेमध्ये जातो. अरे, मग हे झालं का? ते झालं काय? तर त्यापेक्षा जर आपण आजच्या पॉइंटमध्ये मला काय वाटलं ह्याच्याबद्दल एकमेकांबरोबर आपण डिस्कशन करतो. त्यामुळे हा भागवतम क्लास केवळ जेव्हा भागवतम संपतं आणि आपण म्हणतो भागवत पुराणम की जय, श्रील प्रभुपाद की जय. त्याच्यानंतर नाही संपत तो. त्याच्यानंतर सुद्धा क्लास कंटिन्यू होतो जेव्हा आपण एकत्र बसतो आणि आजच्या क्लासमध्ये आपण काय ऐकलं त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो.
तर तो क्लास पुढे पण तिथे कंटिन्यू होतो. आणि आठवा जो महत्वाचा सगळ्यात भाग आहे, की तो आहे ऍप्लिकेशन. आज आपण जे ऐकलं त्याच्यापैकी कुठला तरी एखाद भाग आपण आपल्या आयुष्यामध्ये अ, अ, त्याचा वापर करू शकतो का? ह्याच्यावरती मनन करणं, चिंतन करणं, कॉन्टेम्प्लेट करणं हे महत्वाचं आहे. आणि आपण हे पण करू शकतो का, की चला आज आपण काहीतरी ऐकलंय आणि नेक्स्ट टाइम सुद्धा आपण आता एक हे करू शकतो, की ठरवू शकतो, की मी आतापासून ठरवणार, की दर रविवारी सकाळी मी भागवतम क्लास ऐकणार. कोणाचाही भागवतम क्लास असो, कोणतीही व्यक्ती असो. कारण व्यक्ती महत्वाची नाहीये. पण व्यक्ती म्हणजे गुरु शिष्य परंपरेमध्ये असणं आवश्यक आहे डेफिनेटली. पण कोणीही भागवतम क्लास दिसेल आणि आपण त्याच्यासाठी ईगर आहोत का, की तिकडे येऊन ऐकण्यासाठी? तर हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे. तर हे 8 भाग आहेत श्रीमद भागवतम जेव्हा ऐकतो, तेव्हा आपण जर या कॉन्शियसनेसमध्ये, या मूडमध्ये जेव्हा ऐकतो, तेव्हा आपल्या हृदयामध्ये खरोखर परिवर्तन होईल. तर हे काही माझे विचार मी आज आज या श्रीमद भागवतमच्या क्लासमध्ये मांडले, जे श्रील प्रभुपादांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये दिलेले आहेत. आणि दॅट्स इट. म्हणजे माझ्याकडनं एवढंच आहे आज याच्यासाठी. हरे कृष्ण. तर कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज, किंवा कोणाला काही जे विचार मांडायचे असतील तर तुम्ही सांगू शकता. हरे कृष्ण. आहे गुरुजी प्रश्न. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी, जो इन्साइट दिला श्रवणम. तर एक श्रवणमचा नेहमीच उल्लेख येतो. रादर जेव्हा वेटेज तुम्ही ठेवता, श्रवणमचं वेटेज नेहमीच पारडं जड राहतं रादर दॅन वाचनाच्या अगेन्स्ट जर आपण कम्पेअर केलं तर श्रवणमचं वेटेज वर राहतं. आता श्रवणममध्ये भागवतमचं श्रवण नित्य असावं हे पण तुम्ही सांगितलं, दॅट्स ट्रू. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून असावं हे पण तुम्ही सांगितलं. परंतु जे परमगुरु आहेत आपले श्रील प्रभुपाद, तर त्यांच्याकडून जे श्रवण व्हायचं जे राहतं, म्हणजे बहुतांश भक्तांचं किंवा माझं पर्सनल पण सांगेन की प्रभुपादांची ऑडिओ ऐकण्याचं काही विशेष इन्क्लिनेशन नाही राहत आहे. तर त्यासाठी काही तुम्ही टिप्स काही सजेशन देऊ शकता का? ओके. ऍक्च्युली जर आता म्हणजे खूप फॅसिलिटीज झाल्या आहेत. म्हणजे शिल प्रभुपादांची म्हणजे ऍक्च्युली आपण आभार मानले पाहिजे. शिल प्रभुपादांचे जे शिष्य तेव्हापासून होते त्यांचे. कारण शिल प्रभुपादांची छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांनी रेकॉर्ड केल्या आहेत. व्हिडिओ आहेत, काही ठिकाणी ऑडिओ आहेत. त्यांची कॉन्व्हर्सेशन जेव्हा प्रभुपाद जेव्हा त्यांच्याबरोबर मॉर्निंग वॉकला जात होते, त्यातली कॉन्व्हर्सेशन पण रेकॉर्ड केलेली आहेत. तर एवढं ऍक्च्युली आपलं भाग्य आहे, की खूप खजिना आपल्याकडे आहे. तर कधी कधी हा प्रसंग असा, हे पण प्रश्न येऊ शकतो, की अरे प्रभुपादांचं ऐकायचं कधी, गुरु महाराजांचं ऐकायचं कधी, नंतर भागवतम पण ऐकायचं. तर आपण जर आपला प्लॅन केला किंवा आठवड्यातून एक दिवस एक लेक्चर शिलप्रबोधांची, आणि शिलप्रबोधांची लेक्चर जर तुम्ही पाहाल तर ती 30 मिनिटं किंवा 40 मिनिटं, ह्याच्यापेक्षा जास्त शिलप्रबोधांची लेक्चर नाही आहेत. जर आपण त्यांचे लेक्चर्स किंवा त्यांचे जे संवाद आहेत हे जर आपण ऐकलेत तर आणि हे खूप सिंपल आहेत. म्हणजे प्रभुपादांनी म्हणजे जर ज्या प्रकारे प्रभुपादांनी असे खूप इंटेलेक्च्युअल क्लास दिलेले नाही आहेत आणि एका सोप्या भाषेमध्ये ते जेव्हा प्रभुपाद जेव्हा सांगतात, तेव्हा ऍक्च्युली आपल्या हृदयाला या गोष्टी, यु नो, इट टचेस अवर हार्ट. त्यामुळे जर आपण हा संकल्प केला, ह्याच्यासाठी संकल्प करणं आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टीसाठी जर करायचं असेल तर आपल्याला संकल्प करणं गरज आहे, की कमीत कमी एक लेक्चर आपण ऐकू. सुरुवात करूया आठवड्यातून एक दिवस.
30 मिनिटं आपण देऊ शकतो श्रील प्रभुपादांची वाणी ऐकण्यासाठी. आणि आता म्हणजे काय काय वेळेला यदुवर प्रभूंनी ऍक्च्युली खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांनी ते छोटे प्रभुपादांचे रेडिओ पण बनवले पेन ड्राईव्ह वगैरे लावून. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे अगोदरची ऑडिओ क्वालिटी होती त्याच्यामध्ये खूप डिस्टर्बन्स होता, तो पण डिस्टर्बन्स काढून टाकलाय. जर आपण ते ऐकलं, एक एक प्रभुपदांच्या प्रती आपला ग्रॅटिट्यूड जर आपण व्यक्त करण्यासाठी आपण कमीत कमी एवढा वेळ देऊ शकतो. इथून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला हळूहळू बरेच गोष्टी अशा मिळतील. आणि आजकाल युट्यूबवरती सुद्धा आपल्याला मिळतात. अगदी आपल्याला जर वाटत असेल की एवढं सगळं करायची गरज कठीण होईल, तर इवन जरी आपण अशी सुरुवात केली तर प्रभुपादांनी एवढ्या छान गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे त्यांचे काय काय मला जे आठवतात, म्हणजे जे फॉरेनची पण लोक होते त्यांच्याशी पण प्रभुपादांनी ज्या प्रकारे संवाद केलेले आहेत, ज्या कॉन्फिडन्स मध्ये श्रील प्रभुपादांनी सांगितलंय आणि सोप्या भाषेमध्ये पण, की किती मोठा व्यक्ती असेल, विद्वान व्यक्ती जरी आलाय तरी प्रभुपादांनी किती कॉन्फिडेंटली आणि किती सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपली कृष्ण भावनेची जी फिलॉसॉफी आहे, भक्ती मार्गाची जी फिलॉसॉफी आहे, ही अत्यंत सोप्या मार्गामध्ये त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आपण हा संकल्प करू शकतो की आज रविवार आहे, घरी गेल्यावर आपण एक छोटंसं लेक्चर श्रील प्रभुपादांचं ऐकावं. आणि त्याच्यातून जोपर्यंत आपण ऐकणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की प्रभुपाद काय बोलले. पण थोडं जरी ऐकलं आपण तर आपल्याला एक सवय लागेल. तर ही सवय निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे भक्ती मार्गामध्ये ऍक्च्युली आपल्यासाठी, साधकांसाठी या चांगल्या सवयी निर्माण करणं, जेव्हा आपण रोज भागवतम क्लासला येतो किंवा ऐकायचा प्रयत्न करतो, आपण भगवंतांना दाखवतोय एका प्रकारे. भले कधी कधी आपल्याला आवडत नाही किंवा का जायचं, आज कंटाळा आला, खूप थंडी पण आहे, थोडा वेळ झोपू, आराम करू थोडा. पण आता फॅसिलिटीज आहेत. सगळ्यात बेस्ट आहे की आपण पर्सनली इकडे येणं. सेकंड ऑप्शन आहे की नाही जमत असेल, जाणं दूर आहे, तर ऑनलाईन ऐकू शकतो आपण. आणि बऱ्याच रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, कितीतरी श्रील प्रभुपादांच्या शिष्यांची. तर रॅन्डमली आपण कुठल्याही एका त्या शिष्यांची किंवा प्रभुपादांची लेक्चर जर ऐकलं, हे की आपण जर ऐकणं हे खूप महत्वाचं आहे. किंवा हा चला ह्या पॉइंटसाठी ऐकायचं असं नाही, टॉपिक बघून नाही किंवा कोण देत ते नाही. पण ते जर आपण ऐकलं ना, तर इट विल ट्रान्सफॉर्म अवर हार्ट आणि ट्रान्सफॉर्म अवर लाईफ. आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे परिवर्तन होईल. सो इट इज अवर एफर्ट्स, आपले प्रयत्न आहेत भगवंतांना दाखवण्यासाठी, भगवंत मी तुमच्यावरती प्रेम करण्याचा प्रयत्न करतोय. सो दॅट इज हाऊ वी शुड ट्राय टू डू इट. हरे कृष्ण. आय होप इट आन्सर्स युअर क्वेश्चन. हरे कृष्ण. थँक्यू गुरुजी. थँक्यू. आणि कोणाचा काही प्रश्न आहे? नाही गुरुजी. थँक्यू गुरुजी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खूप छान. श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, गुरुदेव की जय. हरे कृष्ण. गुरुजींचे 3 वेळा हरिगुण म्हणूया. हरी बोल. हरी